श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत, उपवास आणि सण आहेत. प्रत्येक सणामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक महान संदेशसुद्धा दडलेला आहे. काही कथा अशा असतात की त्या फक्त कथा राहत नाहीत, तर त्या संपूर्ण जीवनाला दिशा देणाऱ्या ठरतात. अशीच एक कथा आहे सावित्री आणि सत्यवान यांची. ही कथा केवळ एका प्रतिव्रता स्त्रीची नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम, संयम आणि अढळ विश्वास यांची आहे. आजही जेव्हा वटपौर्णिमा येते, तेव्हा लाखो विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अनेक जणी दिवसभर उपवास करतात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की या व्रताची सुरुवात कशी झाली? वडाच्या झाडालाच इतके महत्त्व का दिलं जातं? आणि सावित्रीमध्ये अशी कोणती शक्ती होती की तिने स्वतःच्या मृत्यूच्या देवतेलाही आपल्या भक्तीपुढे नतमस्तक केलं? ही कथा सुरू होते मद्र देशातून. त्या काळी मद्र देशावर राजा अश्वपती राज्य करत होता. राजा अत्यंत न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि प्रजावत्सल होते. त्यांच्या राज्यात सुख, शांती आणि समृद्धी होती. प्रजा आनंदी होती. राज्यामध्ये कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. परंतु राजाच्या मनामध्ये एक दुःख होतं. कित्येक वर्षे झाली तरी त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती. राजाला वाटत होतं की आपल्या पश्चात हे राज्य कोण सांभाळणार, आपलं नाव पुढे कोण नेणार. याच चिंतेत राजा अनेकदा रात्री जागे राहत होता. अनेक यज्ञ केलं, अनेक दानधर्म करण्यात आली, अनेक ऋषीमुनींना विचारण्यासुद्धा आलं, पण काहीच फळ मिळत नव्हतं. शेवटी राजाने माता सावित्री देवीची कठोर उपासना केली. दिवसेंदिवस त्यांची भक्ती वाढत गेली. अनेक वर्ष त्यांनी अखंड जप, तप आणि पूजासुद्धा केली. असं म्हणतात की जेव्हा भक्तांची भक्ती खरी असते, तेव्हा देवाला देखील त्यांच्यासमोर प्रकट व्हावं लागतं. एक दिवस माता सावित्री देवी राजासमोर प्रकट झाली. देवी म्हणाल्या, राजन, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुला एक तेजस्वी कन्या प्राप्त होईल. राजा आनंदाने भरून गेला. काही काळानंतर राणीला कन्यारत्न प्राप्त झालं. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरामध्ये घंटानाद झाला. गरिबांना दान देण्यात आलं. अनेक दिवस उत्सव चालू राहिला. ही कन्या साधी नव्हती. तिच्या जन्माच्या वेळीच अनेक शुभ संकेत दिसले होते. राजदरबारातील ज्योतिषांनी सांगितलं की ही कन्या अत्यंत भाग्यवान असेल. तिचं नाव जगभर प्रसिद्ध होईल. माता सावित्री देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्या कन्येचं नावसुद्धा ठेवण्यात आलं, ते म्हणजे सावित्री. जसजशी सावित्री मोठी होत गेली, तसतसं तिचं सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि तेज सर्वांना आश्चर्यचकित करू लागलं. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. ती फक्त सुंदरच नव्हती, तर अत्यंत नम्र आणि संस्कारी देखील होती. लहानपणापासूनच तिला धर्मग्रंथ ऐकायला आवडायचं. ऋषीमुनींचा उपदेश ती मन लावून ऐकत होती. राजवाड्यातील सुखसोयी असूनही तिच्या मनात कधी अहंकार नव्हता. अनेक वेळा असं घडायचं की राजवाड्याबाहेर एखादा गरीब किंवा दुःखी माणूस दिसला तर सावित्री स्वतः त्याची मदत करायची. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये लोक तिच्यावर खूप प्रेम करत होते. काळ पुढे सरकत गेला. सावित्री आता विवाहयोग्य झाली होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरच्या राज्यापर्यंत पोहोचली होती. अनेक राजकुमार विवाहासाठी उत्सुक होते. अनेक राजांनी विवाहाचा प्रस्तावसुद्धा पाठवला होता. परंतु एक विचित्र गोष्ट घडत होती. सावित्रीचं तेज इतकं विलक्षण होतं की अनेक राजकुमार तिच्यासमोर येण्यास देखील घाबरत होते. तिच्या व्यक्तिमत्वासमोर ते स्वतःला कमी समजू लागले होते. राजा अश्वपती चिंतेत पडला. एक दिवस त्यांनी सावित्रीला जवळ बोलवलं आणि म्हणाले, पुत्री, आता तुझ्या विवाहाची वेळ आली आहे, परंतु मला तुझ्यासाठी योग्य वर मिळत नाही. त्यामुळे तू स्वतःच आपला जीवनसाथी निवड. त्या काळात राजाने आपल्या कन्येला असा अधिकार देणं ही खूप मोठी गोष्ट होती. सावित्रीने आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली.
तिने अनेक राज्यांचा प्रवास सुरू केला. ती अनेक राजवाड्यांमध्ये गेली, अनेक राजकुमारांना भेटली, अनेक पराक्रमी योद्धे सुद्धा पाहिले, परंतु तिच्या मनाला कोणीही भावलं नाही. कारण सावित्री फक्त राजपद किंवा संपत्ती पाहत नव्हती, ती अशा व्यक्तीचा शोध घेत होती ज्याच्यामध्ये सत्य, धर्म, प्रेम आणि सदाचार असेल. एक दिवस प्रवास करत असताना ती एका दाट जंगलाजवळ पोचली. तेथे तिने एक तरुण पाहिला. तो साध्या वस्त्रामध्ये होता, हातात कुऱ्हाड होती. तो जंगलात लाकडे गोळा करत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्याच्या डोळ्यामध्ये प्रामाणिकपणा होता, त्याच्या वागण्यात नम्रता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रत्येक कृतीत धर्माचं पालन दिसत होतं. सावित्री त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्या तरुणाबद्दल माहिती घेतली. तिला समजले की त्याचे नाव सत्यवान आहे. तो पूर्वी राजा असलेल्या दुमतसेन याचा पुत्र होता. शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जंगलामध्ये राहत होतं. सत्यवानाकडे ना राजवाडा होता, ना संपत्ती होती, ना वैभव होतं, परंतु त्याच्याकडे जे होतं ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं होतं. त्याच्याकडे सत्य होतं, त्याच्याकडे संस्कार होते, त्याच्याकडे धर्म होता आणि याच कारणामुळे सावित्रीने त्याला आपल्या मनाचा राजा मानलं. सावित्रीने निर्णय घेतला की तिने सत्यवानालाच आपला पती मानला आहे, परंतु तिला अजून माहीत नव्हतं की तिच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. कारण नियतीने तिच्यासाठी एक असं आव्हान तयार केलं होतं ज्यामुळे संपूर्ण जग आजही सावित्रीचं नाव आदराने घेतं. सावित्री आपल्या राजवाड्यात परतली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. राजा अश्वपतींनी प्रेमाने विचारलं, पुत्री, तुला योग्य वर मिळाला का? सावित्रीने नम्रपणे उत्तर दिलं, हो पिताश्री, मी माझ्या जीवनसाथीची निवड केली आहे. त्याचं नाव आहे सत्यवान. राजाला आनंद झाला, पण त्याच वेळी राजदरबारात एक महान ऋषी उपस्थित होते. ते होते नारद मुनी. नारद मुनी त्रिकालज्ञानी मानले जातात. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे त्यांना ज्ञान होते. जेव्हा त्यांनी सत्यवानाचं नाव ऐकलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव अचानक बदलले. राजा अश्वपती घाबरले. त्यांनी विचारलं, मुनिवर, काही अडचण आहे का? नारद मुनी काही क्षण शांत राहिले. नंतर ते म्हणाले, राजन, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे. तो धर्मनिष्ठ आहे, सत्यवादी आहे, पराक्रमी आहे आणि आदर्श पुत्र आहे. त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. हे ऐकून सर्वजण आनंदी झाले. पण पुढच्याच क्षणी नारद मुनी म्हणाले, परंतु एक भयंकर सत्य आहे. सत्यवानाचे आयुष्य आता फक्त 1 वर्षच शिल्लक आहे. हे शब्द ऐकताच संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला. राजाच्या हातातील राजदंड खाली पडला. राणीच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व मंत्री एकमेकांकडे पाहू लागले आणि राजा अश्वपतीच्या मनात एकच विचार आला, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. राजा सावित्रीकडे वळले आणि म्हणाले, पुत्री, अजून वेळ गेलेली नाही. तू दुसरा वर निवड. आम्ही तुला सर्व सुख देऊ, पण ज्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष आहे अशा व्यक्तीसोबत तुझे लग्न होऊ शकत नाही. कोणतीही सामान्य मुलगी असती तर कदाचित ती घाबरली असती, पण सावित्री सामान्य नव्हती. तिने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, पिताश्री, कन्या एकदाच पतीची निवड करते. मी माझ्या मनाने सत्यवानाला पती मानला आहे. आता माझा निर्णय बदलणार नाही. राजा पुन्हा समजावू लागला. राणीनेही विनंती केली. नारद मुनीनेही परिस्थिती स्पष्ट केली, पण सावित्री अडळ राहिली. ती म्हणाली, ज्याला मी माझा पती मानला आहे त्याच्यासोबतच मी विवाह करीन. आयुष्य मोठं असो वा छोटं, माझा निर्णय बदलणार नाही. तिच्या या शब्दांमध्ये केवळ प्रेम नव्हतं तर विश्वास होता. नारद मुनी तिच्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. त्यांना समजलं होतं की ही कन्या साधी नाही, तिच्यामध्ये विलक्षण आत्मबल आहे. शेवटी राजा अश्वपतींना तिचा निर्णय मान्य करावा लागला. काही दिवसांनी सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचा सर्व वैभवाचा त्याग केला. ती आपल्या पतीसोबत जंगलात राहण्यासाठी निघाली. एका राजकन्येसाठी हा खूप मोठा बदल होता.
राजवाड्यातील सुखसोयी सोडून आता तिला वनातील साधे जीवन स्वीकारायचे होते. परंतु सावित्रीच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, कारण तिच्यासाठी सर्वात मोठं सुख म्हणजे तिच्या पतीची साथ होती. वनात पोचल्यानंतर तिने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा सुरू केली. सत्यवानाचे वडील दुमतसेन अंध झाले होते. त्यांचे राज्य हिरावले गेले होते. ते अत्यंत दुःखी जीवन जगत होते. पण सावित्रीने त्यांना कधीच दुःखी वाटू दिलं नाही. ती पहाटे उठत आश्रमातील सर्व कामे करत होती, सासू सासऱ्यांची सेवा करत होती आणि नंतर आपल्या पतीसोबत जंगलातील कामामध्ये मदतसुद्धा करत होती. सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करू लागले होते. परंतु सावित्रीच्या मनात एक गोष्ट सतत होती, नारद मुनींची भविष्यवाणी. तिला माहिती होतं की प्रत्येक दिवस तिला सत्यवानापासून दूर घेऊन जात होता. 1 वर्षाचा कालावधी हळूहळू संपत चालला होता. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले आणि तो शेवटी काळ जवळ येऊ लागला. सत्यवानाला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो आनंदाने आपले जीवन जगत होता. पण सावित्री प्रत्येक दिवस मोजत होती. ती प्रत्येक सकाळी देवाला प्रार्थना करत होती. ती प्रत्येक रात्री सत्यवानाकडे पाहून मनोमन म्हणत होती, हे देवा, माझ्या पतीचं रक्षण कर. जसजसा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी सावित्रीची भक्ती अधिक वाढू लागली. तिने उपवास सुरू केले, जप सुरू केला, तपश्चर्या सुरू केली. ती तासनतास ध्यान करत होती. ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती, माझ्या पतीचं आयुष्य वाचव. आणि मग एक दिवस असा उगवला जो तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरणार होता. तो दिवस होता सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. सूर्य उगवला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. संपूर्ण जंगल शांत होतं. परंतु सावित्रीच्या मनामध्ये वादळ सुरू होतं, कारण आज नियती तिची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. सकाळी सत्यवान उठला. त्याला आजचा दिवस इतर दिवसांसारखाच वाटत होता. त्याने कुऱ्हाड हातात घेतली आणि जंगलात लाकडे आणण्यासाठी तो तयार झाला. सावित्रीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती आणि एक अज्ञान भीती होती. सत्यवान हसून म्हणाला, सावित्री, आज तू खूप थकलेली दिसतेस, विश्रांती घे. पण सावित्रीला माहिती होतं की आज त्याला एकटं ती सोडू शकत नव्हती. ती म्हणाली, स्वामी, आज मला तुमच्यासोबत जंगलात यायचं आहे. सत्यवान हसला. त्याने परवानगी दिली. दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले. त्या दिवशी जंगल खूप सुंदर दिसत होतं. हलकासा वारा वाहत होता. झाडांची पाने डोलत होती. पक्षी गाणी गात होते. परंतु सावित्रीच्या मनात एक भीतीचं सावट होतं. ती प्रत्येक क्षण सत्यवानाकडे पाहत होती. सत्यवान झाडे तोडू लागला होता. नेहमीप्रमाणे तो आपलं काम करत होता. पण अचानक त्याचा हात थरथर कापू लागला. त्याला चक्कर येऊ लागली. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो वेदनेने कळवळला. सावित्री घाबरली. ती धावत त्याच्याकडे गेली. सत्यवान म्हणाला, सावित्री, माझं डोकं खूप दुखत आहे. त्याचा आवाज कमकुवत झाला होता. जवळच एक विशाल वडाचं झाड होतं. सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली बसवलं. तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. ती त्याचे केस कुरवाळत होती, त्याला धीर देत होती. पण तिच्या मनाला सत्य माहिती होतं. नियतीचा क्षण आता अगदी जवळ आला होता. सत्यवानाचे श्वास मंद होत चालले होते. त्याचे डोळे मिटू लागले होते आणि काही क्षणातच त्याचे शरीर पूर्णपणे शांत झाले. सत्यवानाने आपल्या पत्नीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला होता. सावित्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात तिच्यासमोर उभा होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण इथेच सावित्री इतरांपेक्षा वेगळी ठरली. ती कोसळली नाही, ती घाबरली नाही, कारण तिचा विश्वास अजून जिवंत होता. आणि मग अचानक वातावरण बदलू लागलं. जंगलात एक विलक्षण शांतता पसरली. वारा थांबला. पक्ष्यांचा आवाज बंद झाला. जणू संपूर्ण निसर्ग एखाद्या महान शक्तीच्या आगमनाची वाट पाहत होता. काही क्षणातच एक तेजस्वी पुरुष तेथे प्रगट झाला. त्याच्या अंगावर लाल वस्त्र होतं, हातात पाश होता, चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. तो दुसरा तिसरा कोण नसून स्वतः यमराज होता. मृत्यूंचे देव, धर्माचे रक्षक, कर्मफळाचे न्यायाधीश,
सावित्रीने त्यांना ओळखलं. तिने नम्रतेने त्यांना प्रणाम केला. यमराजांनी सत्यवानाच्या शरीराकडे पाहिलं आणि आपल्या पाशाने त्यांच्या शरीरातून जीव बाहेर काढला. तो जीव अंगठ्या एवढा तेजस्वी प्रकाशासारखा दिसत होता. यमराजांनी तो आपल्या पाशात घेतला आणि दक्षिण दिशेकडे निघाले. सामान्य माणूस असता तर इथेच सर्व संपलं असतं. पण ही सावित्री होती, पतिव्रतेची मूर्ती, श्रद्धेची प्रतिमा. तिने एक क्षणही विचार केला नाही. ती यमराजांच्या मागे चालू लागली. यमराज काही अंतर गेल्यानंतर मागे वळले. ते म्हणाले, सावित्री, आता परत जा. तुझ्या पतीचं आयुष्य संपलं आहे. हा सृष्टीचा नियम आहे. पण सावित्री शांतपणे म्हणाली, महाराज, जिथे माझे पती जात आहेत तिथपर्यंत जाणे हे माझं कर्तव्य आहे. यमराजांचं तिचं उत्तर आवडलं, परंतु त्यांनी पुन्हा तिला समजवलं तरीही सावित्री मागे फिरली नाही. ती सतत यमराजांच्या मागे चालत राहिली आणि इथून सुरू होतो इतिहासातील सर्वात अद्भुत संवाद. एक साधी स्त्री आणि मृत्यूंचा देव यांच्यामधील संवाद. हा संवाद इतका महान आहे की आज हजारो वर्षानंतरही त्याची चर्चा केली जाते. सामान्य व्यक्ती असती तर यमराजांचा आदेश ऐकून ती परत फिरली असती. पण सावित्रीचा विश्वास वेगळा होता. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, धर्मशास्त्र सांगतं की पती जिथे असेल तिथपर्यंत पत्नीने त्याची साथ द्यावी. मी कोणत्याही हट्टाने तुमच्या मागे येत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. सावित्रीच्या शब्दामध्ये नम्रता होती, अहंकार नव्हता. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाला. ते म्हणाले, सावित्री, तुझं बोलणं मला आवडलं. सत्यवानाचं प्राण सोडून तू एक वरदान माग. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. सावित्रीला हवं असतं तर तिने धन, वैभव किंवा सुख मागू शकली असती, पण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. ती म्हणाली, महाराज, माझे सासरे राजा दुमस्तेन अंध झाले आहेत. कृपया त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ द्या. यमराज म्हणाले, तथास्तु, आणि पहिलं वरदान दिलं गेलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सावित्रीला स्वतःच्या दुःखापेक्षा आपल्या सासऱ्यांची चिंता होती. हीच तिच्या महानतेची ओळख होती. यमराज पुन्हा पुढे निघाले, परंतु सावित्री अजूनही त्यांच्या मागेच चालत होती. थोडे अंतर गेल्यावर यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, तुला वरदान मिळालं आहे. आता परत जा. सावित्री शांतपणे म्हणाली, महाराज, संतांचा आणि धर्मांचा सहवास कधीच व्यर्थ जात नाही. तुमच्या सहवासात चालताना मला धर्माचं ज्ञान मिळतं. यमराजांना तिचे हे वचन खूप आवडलं, कारण ती केवळ पतीसाठी रडत नव्हती. ती धर्माची भाषा बोलत होती. ती ज्ञानाची भाषा बोलत होती. यमराज पुन्हा प्रसन्न झाले. ते म्हणाले, सावित्री, मी पुन्हा एक वरदान देतो, पण सत्यवानाचा जीव मागू नकोस. सावित्रीने क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, महाराज, माझ्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मला परत मिळवून द्या. यमराज म्हणाले, तथास्तु. आता हे सगळं झाल्यानंतर सावित्रीच्या मनात एक विचार होता. माझ्या पतीशिवाय हे सर्व वरदान व्यर्थ आहेत. कारण सासऱ्यांना दृष्टी मिळाली, राज्य परत मिळालं, वडिलांना पुत्रप्राप्ती झाली, तरी तिचा संसार तर उद्ध्वस्त होणार होता. म्हणूनच ती अजूनही यमराजांच्या मागे चालत होती. यमराज आता तिच्या निष्ठेने थक्क झाले होते. इतक्या दूरपर्यंत कोणीही त्यांच्या मागे आलं नव्हतं. ते पुन्हा एकदा थांबले आणि सावित्रीकडे पाहिलं. आता त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती. आता त्यांच्या मनात सावित्रीबद्दल आदर निर्माण झाला होता. यमराज म्हणाले, सावित्री, तुझी धर्मनिष्ठा, तुझे धैर्य आणि तुझी बुद्धिमत्ता पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू मला खरोखर प्रभावित केला आहेस. मी तुला आणखीन एक वरदान देतो, पण लक्षात ठेव, सत्यवानाचा जीव मागू नकोस. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता, कारण आता सावित्रीला माहिती होतं की वेळ आली आहे. तिने अत्यंत शांतपणे हात जोडले आणि ती म्हणाली, महाराज, मला आणि माझे पती सत्यवान 100 पुत्र प्राप्त होऊ दे. हे शब्द ऐकताच यमराज क्षणभर विचारात पडले, पण सावित्रीच्या निस्वार्थ भावनेमुळे ते इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी लगेच उत्तर दिलं, तथास्तु.
वरदान देताना यमराजांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी काय सांगितलं आहे. ते पुढे चालू लागले, पण काही अंतर गेल्यानंतर अचानक त्यांना एक गोष्ट जाणवली. ते थांबले. त्यांच्या मनात विचार आला, मी सावित्रीला आणि सत्यवानाला 100 पुत्र होण्याचं वरदान दिलं आहे, पण सत्यवान तर मृत आहे. मग हे वरदान पूर्ण कसं होणार? याच ठिकाणी सावित्रीच्या बुद्धिमत्तेचा विजय झाला. तिने थेट सत्यवानाचं प्राण मागितलं नव्हतं, पण तिने असं वरदान मागितलं होतं की जे सत्यवान जिवंत असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. यमराजांना समजलं की सावित्रीने आपल्या बुद्धीने त्यांना धर्मसंकटात टाकलं आहे. पण यमराज रागवले नाहीत, उलट ते आनंदी झाले. कारण सावित्रीने हे सर्व लोभाने किंवा स्वार्थाने केलं नव्हतं. तिने हे सर्व आपल्या पतीवरील निस्सीम प्रेमासाठी केलं होतं. ती धर्माच्या मार्गाने चालत होती. ती नियम मोडत नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची भक्ती खरी होती. यमराज तिच्याकडे पाहून म्हणाले, सावित्री, आज मी तुझ्या पतिव्रतेपुढे नतमस्तक झालो आहे. तुझ्यासारखी पत्नी जगात दुर्मिळ आहे. ते पुढे म्हणाले, तुझ्या प्रेमाने, तुझ्या निष्ठेने आणि तुझ्या धर्मपालनाने मला जिंकले आहे. आणि मग तो क्षण आला ज्याची सावित्री वाट पाहत होती. यमराजांनी आपल्या पाशातून सत्यवानाचा जीव मुक्त केला. ते म्हणाले, जा सावित्री, मी सत्यवानाचे प्राण तुला परत देत आहे. तो पुन्हा जिवंत होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तुम्हाला दीर्घायुष्य आणि कीर्ती प्राप्त होईल. हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने यमराजांना नम्रपणे प्रणाम केला. यमराज अदृश्य झाले आणि सावित्री वेगाने त्या वडाच्या झाडाकडे धावू लागली, जिथे सत्यवानाचे शरीर पडले होते. जेव्हा ती तेथे पोचली, तेव्हा एक चमत्कार घडला. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा हालचाल होऊ लागली. त्याने हळूहळू डोळे उघडले. तो जणू गाढ झोपेतून जागा झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं. तो सावित्रीकडे पाहून म्हणाला, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? हे शब्द ऐकताच सावित्रीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिने मनोमन परमेश्वराचे आणि यमराजांचे आभार मानले. त्यानंतर दोघेही आश्रमाकडे परतले आणि यमराजांनी दिलेली सर्व वरदाने खरी ठरली. राजा दुमत्सेन यांची दृष्टी परत आली. त्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळाले. राजा अश्वपती यांना पुत्रप्राप्ती झाली आणि सावित्री सत्यवान यांना दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभलं. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही वटपौर्णिमा साजरी केली जाते. ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला पुन्हा जीवन मिळाले, त्या वडाच्या झाडाला अमरतत्वाचे प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याभोवती फेऱ्या मारतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या कथेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो. खरी श्रद्धा, खरं प्रेम, अढळ विश्वास आणि धर्माचं पालन असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. तर तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.